काय 4 महाकशा एका स्टोरीमधून लक्षात ठेवता येतील? चला मी सांगतो. चला, ह्या स्टोरीचा हिरो आहे आपला लोध्र आणि हिरोईन आहे प्रियंगू. हे दोन गोष्ट लक्षात ठेवा. तर मी स्टोरी एक 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 सांगायला चालू करतो आहे. ठीक आहे. हा लोध्र आहे, जो हिरो आहे आपला, तो जरा धातकी आहे, म्हणजे विश्वासघातकी आहे. ठीक आहे. आता बघूया पहिली स्टोरी. घातकी लोध्रने प्रियंगूला गोड गोड बोलून अंबष्टकीला नेले व तिथे प्रेमाचा प्रश्न विचारला. ते ऐकून प्रियंगूचा अचानक तोल गेला व तिच्या अंगावर मोच आली. तेव्हा लोध्रने कोणते तरी फल कट करून तिच्या मोचवर लावून संधान केले. ही स्टोरी आहे. ही स्टोरी कुठल्या महाकशाची आहे? तर संधाननीय महाकशाची आहे. ह्याच्यात असलेले 10 द्रव्य तुम्हाला ह्या स्टोरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडतील. कसं ते मी सांगतो. आता हे घातकी म्हणजे धातकी पुष्प, हे लोध्र, प्रियंगू, हे मधुक आणि मधुपर्णी, अंबष्टकी, प्रेमाचा प्रश्न म्हणजे पृष्णीपर्णी, अंगावर म्हणजे समंगा, मोच म्हणजे मोचरस आणि फलकट म्हणजे कटफल. हेच तुम्हाला 10 द्रव्य इथं दिसतील. आता स्टोरीच्या पुढच्या पार्टकडे जाऊया. पुढच्या पार्टची स्टोरी अशी आहे की धात्री लोध्रने प्रियंगूच्या अंगावर मोच आल्यावर कोणते तरी फल कट करून लावले. तर कोणते लावले? तर आम्रहस्तीचे. मग त्याने पुढे कसं झालं की प्रियंगूला अनंत काळापर्यंत टॉयलेटला बसताच आले नाही, म्हणून प्रियंगूच्या पुरुषाचे संग्रहण झाले. नंतर तिची सर्व काळजी तिची आई म्हणजे पद्मा व वडील म्हणजे पद्मकेशर यांनी घेतली. आता ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की हे कुठल्या महाकशाचं आहे? तर हे महाकशाय आहे पुरुष संग्रहणीय महाकशाय. आता ह्यातले 10 द्रव्य तुम्हाला ह्या स्टोरीमध्ये भेटतील. हे धातकी, लोध्र, प्रियंगू, समंगा, मोचरस, कटफल, कटभंग. ओके. अनंत काळापर्यंत म्हणजे अनंता, पुरुषाचे संग्रहण म्हणजे पुरुष संग्रहणीय महाकशा आहे, आणि तिची आई पद्मा आणि वडील पद्मकेशर. हे टोटल 10 द्रव्य झाले पुरुष संग्रहणीचे. आता पुढचा स्टोरी बघूया आपण. ह्याची स्टोरीचीच कंटिन्यू स्टोरी आहे. मग काय झालं पुढं की काही काळानंतर प्रियंगूच्या मोचमधून पुन्हा रक्त येऊ लागले. मग ती पुन्हा लोध्रकडे आली. मग लोध्रने गैरीपासून बनवलेले मृत कपाल त्याच्यावर लावले. ते पाहून प्रियंगू साखरेप्रमाणे गोड गोड लाजली. ही स्टोरी आहे शोणित स्थापन महाकशाची. तर ह्याच्यामध्ये असलेली 10 द्रव्य तुम्हाला इथं सापडतील. प्रियंगू, मोचरस, रक्त म्हणजे रुधिर, गैरिक, लोध्र, मृत कपाल, शर्करा, गोड गोड म्हणजे बघा मधु आणि मधुक. ठीक आहे. आता स्टोरीच्या शेवटच्या भागाकडे आपण जाऊया. आता ह्यातली मी ट्विस्ट सांगणार आहे. अशी ट्विस्ट आहे की त्याच्यानं तुमची लघवीच पिवळी होऊन जाईल, अशी ट्विस्ट आहे. ह्यात ट्विस्ट काय आहे? तर खरी धातकी तर गोड वाटणारी प्रियंगू आहे, कारण ती कमळाच्या सप्तरंगाप्रमाणे स्वतःचे रंग बदलत असते. ही स्टोरी आहे मूत्रविरजनीय म्हणजे मूत्राला रंगवणाऱ्या महाकशाईचं. तर ह्याची स्टोरीमधले 10 कंटेंट तुम्हाला इथं भेटतील बघा. धातकी, गोड वाटणारी म्हणजे मधुक, प्रियंगू आणि कमळाचे सप्तरंग. हे कमळाचे 7 प्रकार आहेत. हे 7ही प्रकार मूत्रविरजनीय महाकशामध्ये येतात. जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर मला नक्की आज फॉलो करून सबस्क्राईब करा.